आ गया है एडवांटा का सर्वश्रेष्ठ एवं भरोसेमंद मक्का बीज ADV 759, जिससे मिले कम अंतर, उपज बेहतर, दानों का ज्यादा प्रतिशत, एक समान भुट्टे व वजनदार दाने, भुट्टों में ऊपर तक भरे हुए दाने। तो ADV 759 ही लेना, क्योंकि डबल का दम, उपज नंबर 1। आला आहे ॲडव्हान्टाचा सर्वोत्तम आणि खात्रीशीर मका बियाणे ADV 759, ज्यानं मिळेल कमी जागेत भरपूर उत्पादन, दाण्यांची जास्त टक्केवारी, एकसारखी कणसे आणि वजनदार दाणे, टोकापर्यंत भरलेलं कणीस। ADV 759च घ्या, कारण ताकद दोघांची बनवते उत्पादन नंबर 1। शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ॲडव्हान्टा सीड्स या कंपनीचे टॉप 3 बियाणे। त्यापैकी आपण पहिले जे वाण घेतलेलं आहे या ठिकाणी नवीन आलेले त्यांचे मागील 2 वर्षापासूनचे जे वाण आहे 741, या वाणाची खास वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेंडापर्यंत टोकापर्यंत भरलेले कणीस, त्याचप्रमाणे नारंगी रंगी असलेले दाणे आणि बारीक बिट्टी या वाणाचे वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे या वाणाचा चाराही फार चांगला येतो शेतकरी मित्रांनो। कापणीपर्यंत या वाणाचा चारा हा हिरवागार असतो, त्यामुळे हा चाऱ्यासाठी आणि उत्पन्नासाठी दुहेरी वाणापासून फायदा होतो। विशेषकर म्हणजे हे लागवडी केल्यानंतर मका वाढल्यानंतर ही व्ही शेप मध्ये वाढते, त्यामुळे झाडांची दाटीवाटी जास्त होत नाही, त्यामुळे परागीकरण चांगलं होऊन कणीस एकसारखे भरतात। ॲडव्हान्टा 741 या वाणापासून आपण एकरी 45 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन चांगल्या व्यवस्थापनामध्ये घेऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बागायती असो किंवा कोरडवाहू या दोन्ही ठिकाणी या वाणाचा उपयोग केला जाऊ शकतो। यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी जे ॲडव्हान्टाचे दुसरे वाण आहे 759 या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। 759 या वाणाची खासियत म्हणजे न पडणारे मका आणि मध्यम उंचीला। 759 या वाणाची लागवड आपण कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही ठिकाणी करू शकतो, कारण की या वाणाचा कालावधी 110 ते 115 दिवस एवढा आहे। 759 या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे नारंगी रंगाचे चापट दाणे व मोठे दाणे, त्याचप्रमाणे बारीक बिट्टी या वाणाचे वैशिष्ट्य आहे। जे चारा असतो